नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे. हेलो अँड वेलकम वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. मी एकता तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज ना मम्मीने मस्तपैकी अचारी अरबीची भाजी केली होती. तर आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खूप सोपी आहे आणि खूप मस्त लागते, तर नक्कीच बघा. आणि आज त्याचबरोबर ना मी माझे काही शूटसुद्धा केले. जास्त नाही करायला मिळालं, फक्त हळदीच्या पानातली पातोळी कशी करायची तर त्याची रेसिपी मी शूट केली, जी की व्हिडिओ मी आधीच अपलोड करेन. तर अजूनपर्यंत आली असेल तर नक्कीच बघा. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी ना मी अरबी जी आहे ती चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे, कारण की अरबीला बऱ्याचदा माती असते, तर त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि त्याला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या लावून घ्यायच्यात, म्हणजे अरबी जी आहे ती चांगली शिजेल. आणि ही अशी सोलून त्याचे कापून घ्यायच्यात, म्हणजे तुकडे तुकडे करून घ्यायच्यात. आता अरबी जी आहे ती छान कापून घेतली. आता भाजी करायला घेऊया. आणि इथे मम्मी आता अरबीची भाजी करते, त्याची रेसिपी मी आता तुम्हाला दाखवते. दोन चमचे तेल. दीड चमचा. दोन नाही आणि 1.5 चमचा तेल घातलंय. 2 चमचेच्या बरोबरीत लागते. तुम्हीच सांगा किती तेल आहे हे. आता मोहरी घातली आहे. मोहरी 2 छोटे चमचे, टीस्पून. मोहरी चांगली तडतडली की त्यात जिरं घालायचं. जिरं पण 2 छोटे चमचे. ही आहे आलं लसूण मिरचीची पेस्ट, 1.5 चमचा. 1.5-2 चमचे ना, 1.5 चमचा. आता याला चांगलं तेलावरती परतवून घ्यायचं. तर यात हिंग घातलंय, 1/2 चमचा हिंग घातलंय. या मसाल्यात हिंग आहे, पण त्या आपला कांदा लसूण मसाला येतात ना, आचारी मसाला. आचारी मसाला घेतला. हा, आचारी अरबी करतेस तू. आता तो आचारी मसाला आहे, त्यात हिंग आहे म्हणून मग थोडंसं 1/2 चमचाच घातलंय. हा कोणता आहे, आचारी मसाला आहे का? हा आहे आचारी मसाला. लोणच्याला जो आपण मसाला वापरतो तर तो आहे. लोणच्याला मस्क्याला नाही, हा लोणच्याला वापरतो तो. मग लोणचंच बोलली मी, मस्का बोललीस. मस्का नाही बोलली. हळद टाकली. हळद टाकली. हळद टाकली. आचारी मसाला किती घेतला आपण? 3 चमचे ना? नाही 1.5 चमचा. हा 3 चमचे. तिखट आहे. पोहे खातो तो 1.5 चमचा आणि 1/2 चमचा हळद. मी आता यात आपली अरबी घालायची. आता याचं साहित्य आणि प्रमाण जे आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन.
पावडर टाकायची. मोठ्याने बोलू शकते तू. चवीपुरतं मीठ घालायचंय. आता ही अरबी चांगली मिक्स करून घ्यायची. आमचूर पावडर किती? अर्धा चमचा. अर्धा चमचा आमचूर पावडर घालते. आपण पोहे खातो ना तो वाला चमचा, म्हणजे चांगला आंबटपणा येईल. अरबीला लागतो कोकम. आमचूर पावडर म्हणजे आचारी केली म्हणून मी आमचूर पावडर टाकली. अरबीला कोकम का लागतं? त्याला खास नसते ना? असते थोडस. अच्छा, अरबीला थोडीशी खाज असते म्हणून मग आमचूर पावडर. हा, पण मुळांना नसते ना. मी ते हे केलेलं आपले ते चिप्स सारखं केलेलं त्याला तर मी नव्हतं लावलं बहुतेक तरी. ओके, थोडंसं पाणी पण शिंपडलंय त्यात आणि मिक्स करून घ्यायची चांगली भाजी. गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा आहे आणि थोडीशी जरा परतवून घ्यायची. आता मम्मी कोथिंबीर घालते आणि गॅस बंद करायचा. झाली आपली भाजी, अचारी अरबीची भाजी. त्याला थोडंसं मिक्स करायचं, गॅस बंद करायचा. बस झाली. गॅस बंद करायचा. मिक्स केली की गॅस बंद करायचा आणि झाकण मारून ठेवून द्यायची. आपली भाजी जी आहे ती तयारी. आणि इथे आमचा मस्त बेत होणार आहे आजचा. चपाती आहे, भात आहे, कढी आहे, अरबीची भाजी आहे आणि मिरचीची भजी करणार आहे. मस्त आहे. आणि पातोळ्या पण आहेत. मी तुम्हाला आपल्या पातोळ्या दाखवते. हे बघा, मस्त भारी वास येतोय ग हळदीचा. ह्या आपल्या पातोळ्या पण झाल्या आहेत. आता मी याचा प्रॉपर शूट करते. याची रेसिपी आधी येईल, हा व्लॉग कदाचित नंतर येईल. आणि इथे मी मिरचीची भजी जी आहे ती तळून घेते. आपलं बेसनाचं बॅटर भजीला लागतं तसंच करायचं आहे. आता तुम्ही म्हणत असाल की मिरच्या इतक्या बारीक का कापल्यात, तर ह्या भजीचीच मिरची आहे ही, पण याला तिखटपणा असतो त्यामुळे बिया वगैरे काढल्यात आणि त्या 4 भाग करून पाण्यामध्ये भिजवल्या जेणेकरून जास्त तिखट नाही लागणार. आणि अशा तळून घ्यायच्या. तर मी हे तळून घेते. आणि ही आपली मस्त कुरकुरीत मिरचीची भजी जी आहे ती तयार आहे. आणि हा आपला आजचा मेन्यू तयार आहे. मस्त अचारी अरबी आहे,
पातोळी आहे, भात आहे, मिरचीची भजी आहे, कढी आहे, चपाती आहे, सगळं आहे. या जेवायला. घ्या ना. चव लागते. मस्त आहे. हा? हळदीची चव लागते. मिरची मिरची तिखट नाही ना. तर धुवून काढली तर पाण्यात पेली म्हणून. पनीर झालं. टाकलं तर आणखी बनलं. विसरली नाही. पुढच्या टायमाला परत मग कसा वाटला आजचा व्लॉग? आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल आणि व्हिडिओ आवडली असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, मी ना एक व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन करते. म्हणजे मला नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ती व्हिडिओ बघायला आवडेल का. मध्ये मी माझ्या कम्युनिटी पोस्टला एक पोस्ट टाकली होती की मी ना माझी वेट लॉस जर्नी जी आहे तर ती स्टार्ट करते. तर तुम्हाला कोणत्या व्हिडिओज बघायला आवडतील, म्हणजे डेली व्लॉग्स बघायला आवडतील किंवा रेसिपी व्हिडिओज बघायला आवडतील किंवा माझी वेट लॉस जर्नी जी आहे तर ती तुम्हाला बघायला आवडेल. तर बऱ्याच जणांनी मला वोट केला होता की त्यांना वेट लॉस जर्नी बघायची. तर आय थिंक वेट लॉस जर्नीवरती डेली शॉर्ट्स अपलोड करण्यापेक्षा मी एक डिटेल व्हिडिओ अपलोड करते की मी कसं माझं वेट कंट्रोलमध्ये आणलं आहे किंवा किती आणलं आहे, कसं आणलं आहे. तर त्याच्यावरतीच मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन करते. म्हणजे बऱ्याच जणांना त्याच्यावरून एक हेल्प आउट होईल की कसं वेट कंट्रोल करावं. मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत आणि नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.